सर्वांना जय श्रीराम। मुळात ऊसाचा दर जो आहे FRP जे आपण म्हणतो तो जो ठरतो तो साखरेचा कारखान्याला आलेल्या उतारावरून ठरतो। तुम्ही जर मांजरा समूह लातूर जिल्ह्यातील कारखाना जर बघितलं तर लातूरमध्ये त्यांचा उतारा हा 11.5 ते 11.9 पर्यंत येतो। या उलट नांदेड जिल्ह्यातील उतारा हा 10.5 ते 11च्या पेक्षाही कमी येतो। त्यामुळे FRP प्रमाणे त्यांचा भाव जास्त आणि आपला भाव कमी असतो आणि हे सर्व कायदेशीर आहे। आता मागच्या वेळेस याच मांजरा समूहातील शेवडी तालुका लोहा जिल्हा नांदेडमध्ये त्यांचा जो कारखाना आहे, मला त्याचं नाव आठवत नाही, त्या कारखान्याने भाव बघा 2500 रुपये दिला नांदेडमध्ये, जो आमच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याच्या युनिट क्रमांक 2 पेक्षा 270 रुपयानं कमी आहे आणि हे आमच्या शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समजलं पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की यांचा दुसरा एक कारखाना मांजरा समूहाचा परभणी जिल्ह्यात आहे, त्यांनी सुद्धा 2500च भाव दिलाय। त्यामुळे हे कारखाना आमच्यासोबत स्पर्धा करत नाहीत। विशेषतः या लोकांनी आमच्या शेतकऱ्यांना आमच्या भागातून ऊस नेला पण त्यांना योग्य वेळी पैसे सुद्धा दिलेले नाहीत, अशाही तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे भाऊराव चव्हाणच्या युनिट क्रमांक 2 ने व्यवस्थित ऊस न्यायचा प्रयत्न केला आणि भाव सुद्धा निश्चितपणे त्यांचे जे कारखाने जिल्ह्यात आहेत आपल्या नांदेडच्या त्यापेक्षा जास्त भाव दिलेला। दुसरा विषय त्यामध्ये अजून एक आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जो 265 ऊस कुणी लावत नाही, मांजरा समूहातील एकही कारखाना फुले 265 या जातीच्या ऊसाची नोंद घेत नाही, त्याला तोडणीला, क्रशिंगला, गाळपाला घेत नाही। या उलट आमचा भाऊराव चव्हाण कारखाना फुले 265 हा ऊसाची जात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे आहे। साखरेचा उतारा ती लावल्यानंतर कमी येत असताना सुद्धा ती क्रशिंगला घेतल्यावर कारखान्याचं नुकसान होत असताना सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये या एका विचारापोटी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व ऊस सर्व जातीचा 265 तोडण्यास नेतो। आता FRPचा जर भाव 2025-26 ला पाहिलं तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोदी सरकारने 150 रुपयांनी FRP वाढवला आहे आणि त्याचं जर आता उदाहरण लावलं आणि साधारणपणे 11.6च्या आसपास जर रिकव्हरी आली जी लातूरच्या कारखान्याची यायची शक्यता आहे तर त्याचा ढोबळपणे एक भाव 4051 रुपयापर्यंत जातो आणि 900 रुपये जर तोडणीचा, तिथल्या वाहतुकीचा आणि इतर खर्च जर त्यातला काढला तर 3150 रुपये भाव यावर्षी त्या कारखान्याने द्यावा असे ढोबळ गणित आहे। तर ते कितपत आता खर्चावर अवलंबून आणि रिकव्हरीवर अवलंबून ठरत असतं हे मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलं की मागच्या वेळेसचा भाव काय होतो आणि यावर्षी भाव कसा असायला पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की ऊसाच्या जी लागवड आहे लातूर जिल्ह्यामध्ये उच्च प्रतीच्या जमिनीत होती, आपल्याकडे थोड्याशा कमी दर्जाच्या ऊसा प्रतीच्या जमिनीमध्ये होते। त्यामुळे कदाचित हवामान त्याच्यामध्ये मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमुळे सुद्धा कदाचित आपला ॲव्हरेज रिकव्हरीचं साखरेचं कमी येत असेल, त्यामुळे FRP प्रमाणे हा भाव कमी येतो आणि तोच भाव योग्य पद्धतीने आम्ही दिला। मला असं वाटतं सर्वांना ज्ञात आहे की मराठवाड्यामध्ये जे देशमुख, पाटील किंवा देशपांडे हे वतनदारीचं पद आहे ते निजामनं दिलेलं आहे आणि या निजाम सरकारला आपण परकीय सत्ता, आम्हाला गुलामगिरी लादणारा राजा समजत होतो। त्यामुळे अशा परकीय माणसाला दिल्याचा पद आज लोकशाहीमध्ये किती त्याला मानायचं, त्यासाठी किती भांडायचं आणि त्याचा किती अभिमान बाळगायचा याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु आता हे विषय कालबाह्य झाले असून आता आपण संविधानाला मानून संविधानाच्या चौकटीत राहतो, त्यामुळे संविधानिक गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावं असं माझं स्वतःचं मत आहे। राहिला प्रश्न कुणाला दाबण्याचा, तर मला एक खात्री आहे की आमचे नेते, या जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका करतात। जात, पोटजात, आडनाव किंवा धर्माला या बाबीमध्ये भेदभाव न करता सकल मराठा, सकल हिंदू, सकल सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन या जिल्ह्याला विकासाकडे कसं नेता येईल याचा ते अहोरात्र प्रयत्न करत असतात। त्यामुळं मला नाही वाटत की त्यांच्याकडून असा कुठला भेदभाव होतो। राहिला विषय कारखान्याचा, तर कारखान्याला शेतकऱ्यांना अधिकच्या अधिक भाव देण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात भाऊराव चव्हाण समूह नक्कीच करणार असा मला ठाम विश्वास आहे। नांदेड जिल्ह्याचे लोकनेते सन्माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना
कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं एक वक्तव्य केलं. त्याच्यामध्ये आदरणीय साहेब असं म्हणाले की शेजारच्या लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवाराने तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3150 रुपयाचा यावर्षीचा दर जाहीर केलेला आहे. तर त्यांच्याबरोबरीनेच भाऊराव सहकारी साखर कारखान्याने सुद्धा यावर्षी 3150 किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा दर या भागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना द्यावा ही एक रास्त अपेक्षा आदरणीय चिखलीकर साहेबांनी व्यक्त केली. बरं, चिखलीकर साहेबांनी ही अपेक्षा व्यक्त केल्याच्या नंतर स्वाभाविकपणे आम्हाला वाटलं की याच्यावर कारखान्याचे संस्थापक चेअरमन असतील की विद्यमान चेअरमन असतील किंवा संचालक यापैकी कोणी प्रतिक्रिया देईल. पण प्रतिक्रिया कोणं दिली तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी. जे किशोर देशमुख ज्यांना मी कधी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये बघितलं नाही, त्यांना बॉयलर अग्नी प्रदीपन असेल, मोळी टाकण्याचा कार्यक्रम असेल, वार्षिक सभा असेल, यापैकी कुठल्या कार्यक्रमाचं त्यांना साधं आमंत्रण नसते. याच्या पुढं जाऊन मी म्हणेन की त्यांना त्यांच्या पक्षाचे आमदार खासदार भोकर मतदारसंघात फिरत असताना त्यांना दौऱ्यात ठेवल्या जात नाही. भाजपच्या पक्षाच्या बॅनरवर त्यांची फोटो नसते. ते किशोर देशमुख घाईघाईनं चिखलीकर साहेबाच्या वाक्यावर येऊन उत्तर देत आहेत की लातूर जिल्ह्यापेक्षा नांदेड जिल्ह्यातील कारखान्याची रिकव्हरी कमी आहे आणि त्यामुळं आपल्याला त्यांच्या बरोबरीनं भाव देणं काही शक्य नाही. पण त्यांच्या या वाक्याला काय आम्ही सहमत नाही, कारण नांदेडच्या शेजारचा जिल्हा हा लातूर जिल्हा आहे. तेथील हवामान, तेथील शेती करण्याची पद्धत, तेथील जमिनीची प्रत ही सगळं सारखंच आहे, तेथील आणि आपली. मग हे सगळं सारखं असताना तिथील रिकव्हरी येते आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या ऊसाची कारखान्याची रिकव्हरी येत नाही, ही काय गोष्ट मनाला न पटण्यासारखी. मुळात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या काट्यामध्ये जशी चोरी आहे तशीच रिकव्हरीमध्ये सुद्धा चोरी आहे, हा आमचा आरोप आहे. आणि त्यांना जर हा आरोप खोडून काढायचा असेल आमचा, तर त्यांनी आमच्यासारखे विरोधक, ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे सभासद यांना बोलवलं पाहिजे आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर रिकव्हरीची तपासणी केली पाहिजे. त्यातून म्हणजे नेमकं काय ते सत्यता समोर येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाईल काय ते. पण मुळामध्ये त्यांना तसं करायचं नाही. किशोर देशमुखांनी हेही सांगितलं पाहिजे, रिकव्हरीच्या बाबतीत जसं सांगितलं त्यांनी हेही सांगितलं पाहिजे की आमच्या नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळं, आमच्या नेतृत्वाच्या चुकीमुळं आज 4 कारखान्याचे 2 कारखान्यावर येऊन ठेपले आपला कारभार. आज करोडो रुपयाचा कारखान्याची दोन्ही युनिटची जेवढी किंमत नाही तेवढा कर्जाचा बोजा आज आपल्या कारखान्यावर झालेला आहे. याचंही उत्तर किशोर देशमुखांनी दिलं पाहिजे. मुळामध्ये चिखलीकर साहेब काय म्हणाले की बा या भागातील देशमुख कंपनीला अशोकरावजी चव्हाण यांच्याकडून दाबले जाते. मी तर त्यापुढे जाऊन म्हणेल की या भागातील देशमुखांनाच नाही, ते या भागातील मराठा असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, माळी असेल, लिंगायत असेल किंवा गावगाड्यातील शेवटचा कुठलाही घटक असेल, त्या घटकाला दाबण्याचंच काम तेथील नेतृत्व आजपर्यंत करत आलेलं आहे. कारण तुम्ही बघा, मतदान घ्यायला लाखाची लीड घेऊन निवडून यायला इकडची जनता, इकडचे मतदार, आणि निवडून आल्याच्या नंतर सोबत गाडीमध्ये फिरायला कोण तर नांदेड शहरातील एक ब्राह्मण समाजाचा नेता, एक जंगम समाजाचा नेता. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पदाधिकाऱ्यावर सुद्धा त्यांचा विश्वास नाही. त्याबाबत मला काय जास्त बोलायचं नाही. येत्या काळामध्ये त्यांचेच लोक आणि येथील मतदार त्यांना आगामी निवडणुकीमध्ये त्या बाबतीत त्यांना धडा शिकवतील. परंतु मला किशोर देशमुखांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जरी चिखलीकर साहेबाचं कार्य आजपर्यंत विसरला असाल, चिखलीकर साहेबांनी भोकर मतदारसंघातील जनतेप्रती केलेली कामे, भोकर मतदारसंघामध्ये आजही चिखलीकर साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आजही चिखलीकर साहेबांचं काम करण्याची पद्धत, चिखलीकर साहेब जी अडी अडचणीत लोकांच्या सुखादुःखात जे सहभागी राहतात, या सगळ्या गोष्टीची जाण आजही या भागातील लोकांना आहे. आजही मोठ्या प्रमाणात या भागातील लोक चिखलीकर साहेबावर प्रेम करतात. हे सगळं तुम्ही जरी मागचं काही विसरला असाल तरी या भागातील जनता विसरली नाही. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या स्वतःच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी, त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी तुम्ही काहीतरी चिखलीकर साहेबावर वायफळ बोलून स्वतःची प्रसिद्धी करून घेऊ नका. अन्यथा तुम्हाला यापुढे जशास तसं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात येईल.